नमस्कार. अधिक मास हा यावर्षी ज्येष्ठामध्ये आलेला आहे आणि तो अधिक ज्येष्ठ या नावाने ओळखला जातो आहे. या अधिक मासाचं महत्त्व आणि माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. तदनंतर आपण सुरू करणार आहोत अधिक मास महात्म्य. हिंदू पंचांगाप्रमाणे चांद्रमासाचे 355 दिवसाचे वर्ष असते, परंतु इंग्रजी व भारतीय सौर 365 दिवसांचं वर्ष असतं. म्हणजेच प्रतिवर्षी 11 दिवस चांद्रमास वर्षात सौर वर्षापेक्षा कमी असतात. 11 दिवसांचा फरक काढून दोन्ही वर्षात मेळ घालण्यासाठी प्राचीन शास्त्रकारांनी दर 3 वर्षांनी 1 महिना अधिक धरावा असे सांगितले आहे. 13व्या या अधिक महिन्यामध्ये सूर्याचे संक्रमण नसते, म्हणून त्याला मलमास असे संबोधले जाते. चैत्रपासून अश्विनपर्यंतच्या 7 मासांपैकीच एखादा अधिक मास असतो, कारण या काळात सूर्याची गती मंद असते. म्हणून सूर्यास एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यास 3 दिवसापेक्षा कमी काळ लागतो. एकदा आलेला अधिक मास पुन्हा 3 वर्षांनी येतो. या अधिक मासात देवप्रतिष्ठापना, गृहारंभ, वास्तुशांत, विवाह, उपनयन, तीर्थयात्रा आणि विशेष मंगलमय कार्य वर्ज्य असतात. या महिन्यात भगवान श्रीकृष्णाची पूजा अर्चना, भगवान विष्णूची पूजा अर्चना केली जाते आणि भगवान विष्णूलाच पुरुषोत्तम या नावाने संबोधले जाते. म्हणून या मासास सुद्धा पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. या महिन्यात विशेष करून श्रीकृष्णाची भक्ती, पूजा अर्चा करतात. तीर्थस्नान, उपवास, व्रत, नियम असे सर्व कार्य केले जातात. यामुळे संसार सुखाची आणि शांतिमय सुखाची प्राप्ती होते. आपण सुरुवात करणार आहोत. पहिला अध्याय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री सीतारामचंद्राभ्यां नमः, श्री पांडुरंगाय नमः. ओम नमोजी गणराजा, एकदंता चतुर्भुजा, फर्शपाणी अधोक्षजा, उभवी ध्वजा यशाची, ऐसा तू विघ्नहरु, ग्रंथारंभी नमस्कारू, देवनिया अभयवरु, नेई परपारू ग्रंथहा. नमो आदि जननी, चराचर जिये पासुनी, ते शारदा हंसवाहिनी, ग्रंथारंभी नमियेली. नमो श्री गुरु रामदास, जो सर्वी सर्वस्व उदास, तयाची धरुनी आकाश, ग्रंथ शेवटास जावो हा. प्रार्थनेचे एक कारण, आयुष्य नसे आपुल्या अधीन, ग्रंथारंभी लोभ धरून, देन म्हणे तो मूर्ख हो. येथे करता आणि करविता, वक्ता आणि वदविता, सर्व ही रघुनाथ सत्ता, वृथा अहंता प्राणियाची. असो आता हे वार्ता, ग्रंथ तरी हा कोणता, तरी अधिक महात्म्य ग्रंथा वंदू आता निर्धारे. संस्कृतवाणी व्यासोक्त, पद्मपुराणींचे संमत, तयाचा असे हा मतितार्थ, तो असो अवगता श्रोतिया. एकदा मुनयः सर्वै नैमिषारण्यामागतः, परब्रह्मरतायेची हरिद्वार निवासिनः. कवण एक अवसाराचे संधी, मिळोनिया ऋषींची मांदी, नैमिषारण्याची अवधी, येते झाले सत्वर. जे महातपस्वी योगीराज, महानुभाव तेजपुंज, हरिद्वार कुरुक्षेत्रज, समुदायसी पातले. शशी समान शीतळता, भानु समान तेजाळता, तयाचिया आशीर्वादे तत्वता, रंकतो प्रभुत्वता पावे पै. ऐसे सर्व ही ऋषीश्वर, गाल्व आणि शुकेंद्र, नामे सांगता अपार होईल प्रसर ग्रंथाते. समग्र ऋषी मिळोनी, सुताप्रती करीती प्रश्न, कलियुगी अन्नगत प्राण, परमार्थ साधन केवी घडे. त्याही वरी दरिद्र व्यथा, शरीरी जडे रोग अवस्था, नित्य नाम स्मरण करता, अवकाश कदा नसे पै. जरी की जय तीर्थाटन, व्याधीग्रस्त शरीरक्षेण, संसार धंदा करिता जाण, अवकाश कदा नसे पै. शक्ती वीण सर्वथा, न जाववे तीर्थपंथा, द्रव्ये जावे तरी जरी तत्वता, तरी दरिद्र व्यथा अपार. संगृही करिता धर्मदान,
तरी द्रव्य पाहिजे तया लागून, अथवा भगवंती होता अनन्य, तरी गतायुषी प्राणी हा. ऐसियासी कवण उपाय, प्राणियात कैसा तरणोपाय. अमूल्य हा नरदेह, केवी पावे परलोकांते. अनंत पापाची या राशी, दरिद्रे घडिती प्राणियासी. मग पावे रवरव नरकासी, यमयातनेसी अपार. नाना प्रकारे यमयातना, शास्त्री बोलिले प्रकार नाना. ते जाचणी भोगिता जना, उसंत जाणा नसेची. ऐसिया प्राणियासी, कैसे निकरावे परमार्थासी. तरी कृपा करुनी आम्हासी, काही उपाय सांगावे. ऐसे समस्तांचे प्रश्नाक्षर, ऐकूनिया सविस्तर. बोलता झाला उत्तर, व्यास शिष्य सूतपै. सूत वदे तेव्हा वदन मौळी, ऐका हो सर्व ऋषी मंडळी. एकदा श्री माधव जवळी, प्रार्थिती झाली कवळजा. तुम्हा ऐसाची प्रश्न, लक्ष्मी करी आपण. हे माधव जनार्दन, ऐका वचन पै माझे. हे भगवान देवदेवेश, तुम्ही तो सर्व देवांचे ईश. आणि प्राणी मात्रांचे पाळणाधीश, सर्वत्रांचे हे स्वामिया. तरी कृपाळुत्वे करुनी, निवेदावे मज लागुनी. जे चराचर जीव प्राणी, केवी तरती भवार्णवी. जैसी पतिवीण रमणी, न शोभे कदा दीनयामिनी. तेवी अदत्त झालिया प्राणी, न शोभे दानी कदा तो. तैसे दान धर्माविण, जे नर ते द्विपदाचे केवळ खर. तरी अल्प वेचुनी पुण्य अपार, कवण असे स्वामिया. कवण दान कवण तप, हे कृपा करुनिया अल्प. मज निवेदावे स्वल्प स्वल्प, तरुणोपाय जगाते. ऐसा प्रश्न समुद्र तरण्याचा, आकरुणू बोलतसे वाचा. स्वामी तो दीनजनाचा, केशवराज सत्यपै. ऐके हो क्षीराब्धी तनये, दुलभ तो नरदेहे. येथे सहजा सहज घडती अपाय, सायास नसता विनाशाये. ते कवण म्हणसी तरी ऐके, युक्तायुक्त प्रकार देखे. शास्त्री बोलिले अनेके, ते आवश्यक घडिती की. स्नान संध्या देवतार्चन, कुळ धर्म वर्णाश्रम जाण. पर्व काळ न घडे दान, मग तीर्था भ्रमण कायसे. शरीरी भरता व्याधी, मग कैचे स्नान देवतार्चन विधी. अथवा पर्व काळ कुळधर्म संधी, द्रव्यावीण सिद्धी केई. किंवा अकाळी घडे मौंजी लग्न, द्रव्य नाही म्हणून. शास्त्री निधान केला जाण, अष्टवर्षांचा निर्धारे. अष्टवर्षी चौलोपनयन, तैसेची कन्येचे कन्यादान. हे समयासी न घडती जाण, म्हणून अकाळ बोलिजे. का आलिया पितृदिवस, कांता जालिया अस्पर्श. म्हणून अकाळी तो दिवस, शास्त्राज्ञेने ऐसे बोलती. अथवा व्याधीग्रस्त झाले शरीर, मग राहिला सहजची आचार. तैसेच प्राशन करणे लागो नीर, अन्नही परिकर शय्येवरी. इतुकिया दोषांच्या मनासी, संचय होताची समरसी. तया ते म्हणती मलमासी, घटकापळ दिवस गणिता. नक्षत्र आणि मास तिथी, हे कवणे अर्थे उणे होती. तरी ऐसिया दोषची होता भरती, मग ते पावती क्षयाते. म्हणून तिसरे वर्षी जाण, एक मास अधिक तेणे गुण. मग ते होय म्हणून नामाभिधान, मलमास जाण बोलिजे. तरी ऐसिया दोषांचे क्षाळन, होईल तेची एके साधन. मलमासांचे जे अधिष्ठान, ते स्वये मीच जाण वल्लभे. जेवी त्रिगुण निरसिलियावरी, वस्तू उरे साक्षात्कारी. हे खुण जाणावी चतुरी, संत सेवा धरीजे. तैसे 3 संवत्सर गेलिया, उरे मास ज्योतिर्मया. नाम धरिती जाणती तया, केशवराया म्हणोनी. केला सर्व कर्माचा नाश, उरला नाही लवलेश. म्हणोनी बोलिजे केश, दोषग्रासक जोमी. तया मासाचे महिमान, ऐके होनी सावधान. मलमास प्राप्त झालिया जाण, मांगल्य विधान लोपती. नो होती विवाह कार्य, नो होती उपनयन आचार्य. तीर्थाटन पर्याय, तोही न घडे जाणपै. तरी ऐसियासी काय कीजे, कवण पुण्ये दोषक्षाळीजे. तरी ऐके कमळजे, जे सुगम भूमंडळी. संक्रांतीहीन जो मास, म्हणोनिया मलमास. येथे जया वाटे हव्यास, परलोकीचा पै. तयाने काय आचरावे, स्त्री अथवा पुरुष भावे. पुण्यक्रिया स्वभावे आचरण पैकी जे.
ऐकोनी ऐसे उत्तर लक्ष्मी बोले प्रत्युत्तर कवण विधी कवण प्रकार कृपा करुनी सांगिजे हे नाथ कृपाळुवा यथानुक्रमे निवेदावा उद्यापन विधी बरवा जे पूर्वी केशवा पुसिले मग बोलो आदरिले देवे परमहास्य केले म्हणे अद्यापि नाही गेले अज्ञान पै तुझे ब्राह्मणस्य मुखमासित ऐसी तो श्रुती गर्जत ते ब्राह्मण मुख माझे निश्चित हे तू जाणत अससी की तरी ते ब्राह्मण म्हणसी कैसे सांग तू ते जाण ऐसे वेदत्रयी ज्ञान प्रकाशे अनारिसे सर्वदा इही लक्षण जे मंडित स्नान संध्या शिळ सदा युक्त विद्या सोनी अगर्वित ते प्रिय होत मज लागी स्वगृही जे पचते अन्न अग्निहोत्र श्रौत स्मार्त जाण वेदांतरंगीचे ज्ञान ते प्रिय जाण मज लागी वेदज्ञ आणि शास्त्र संपन्न पंडित आणि विप्र जाण याज्ञिक आज्ञायिक जाण ते जाण मज प्रिय लागी ऐतुके ऐसोनी अगर्वित ओळंगता नाही किंचित समान दृष्टी सर्वातातीत तो प्रिय निश्चित मज लागी म्हणून माझे मुख हे निर्धार वेदेची केला साचार ऐकोनिया ऐसे उत्तर लक्ष्मी बोलती जाहली ऐका विनंती स्वामीनाथा एवढी पदवी ब्राह्मणा देता तरी का फिरती लोलंगता कवडीसाठी विदेशी तरी ये विषयीचा संशयो निरसावाजी निसंदेहो तव बोलिते येतो माधवो ऐके अभिप्रावे पैयाचा कृतत्रेत द्वापार आणि कली हे निर्माण झाले जिये काळी सूर्यकर्णी उद्भवे एकचे वेळी तया काळीचा वृत्तांत असे पै चारी युगे निर्माण होता मूर्तिमंत उभी राहिली तत्वता तैत 33 कोटीसी विधाता तोही होता जवळिके ते वेळी युगाचा युगधर्म चारी वर्णांचा वर्णाश्रम तया माझी श्रेष्ठ ब्राह्मण धर्म तोची नेम अवधारी कृतयुगा माझारी स्नान संध्यादी कर्मे माध्यानवरी ब्रह्मणे संपादावी बरवी परी मग आश्रमाभीतरी पय्यावे परितयांची योगक्षेम चिंता रायानी करावी व्यवस्था न मागता पुरविती पदार्था कार्यप्रसंगता संपादी ऐसा प्रथम युगी धर्म होता दुसरियाचा ऐका आता त्रेतायुग प्राप्त होता धर्म कोणता अवधारी एक याम पर्यंतवरी नित्यनेम सारावा भूसुरी मग जाऊनी राजद्वारी जोडल्या करी विनवावे तव तया प्रभूने जाणा पूर्वी जय ब्राह्मणाची वासना द्वितीय युगीची ही रचना कर्माचरण अंतरले आता तिसरे द्वापार ऐके तयाचा निर्धार यज्ञादी कर्मे करीती राजेश्वर तेथे जाती न पाचारिता धन आशेसाठी बापुडी हिंडदाती दैशोधडी तेथे स्वधर्माते बापुडी अंतरली अनायसे कैची संध्या कैचे स्नान अवघे द्रव्याचेच ध्यान म्हणून हिंडती रानो रान कर्म भोगे आपुलिया ऐसे चतुर्युगाचे विवरण तुझ केले म्या कथन तरी ब्राह्मणाचा न्याय कवन पाहे शोधून अंतरी केला अवतार तो मीच जाण म्हणून ब्राह्मणस्य मुख म्हणून या लागी दोष न ठेवून निर्दोष जाण भूसुर जैसे स्वर्गी सुरवर तैसे पृथ्वीवरी भूसुर होतो माझाच अवतार म्हणून अगोदर पूजावे म्हणून जया वाटे पुनीत व्हावे तेणे हे व्रत करावे बरवे देव ब्राह्मण पूजावे ऐक बरवे परी कैसी प्रातकाळी उठोनिया नित्य नेमादिका क्रिया सारुनिया स्नानविधी बरविया मूर्ती पूजाव्या देवतार्चनी उपरी सपत्निक ब्राह्मणा ते पाचारी जे भावार्थे आसन देवनी तया ते पूजा विधाना ते पैकी जे अर्घ्यपाद्यादी पूजा बरवी चंदन सुगंधी पुष्पे आणावी तेणे विधी समर्पावी पूजा मज प्रित्यर्थ मग नाना प्रकारे मिष्टान्न आपुप लाडू पक्वान्न क्षीरखांड पायसान्न करावी निर्माण तया लागी नाना प्रकारे चित्रविचित्र शाखा निर्माव्या सुपवित्र कथिक बटाकादी यंत्र दधी मिश्रित करावे अनेक प्रकारची रायती भावे करावी तया प्रती दध्योदन भोजनांती तया प्रती समर्पावे ऐसे षड्रस मिष्टान्न आकंठ घालावे भोजन येणे करिता मी जनार्दन संतुष्ट होय तयावरी भोजने झालियावरी यथाशक्त्या वस्त्रे अलंकार बरी मदर्पण बरवियावरी करातरी तयार पावे मग घृत पक्व 5 पंक्वाने करुण फलतांबूल दक्षिणादान
येणे करुणी वायर दान द्यावे जाण तयासी एला लवंगा जायफळ पत्री सहित त्रयोदश गुणी तांबूल अर्पून घाली जे माळ गळा सुगंध पुष्पांची ऐसे पूजन करून बर्वे तयांचे आशीर्वाद घ्यावे लक्ष्मी नारायण जानुनी स्मरावे आणि नमस्कारावे मग बोळवावे स्वाश्रमा ऐसे व्रत एक मासवरी करावे सहपरिवारी आपण नक्त करावे अस्तमानावरी मग भोजन परिसारावी ऐसे करिता व्रताचरण होय दोष मनाचे क्षाळण मग शुचिस्मंत होऊन पावे सदन माझे तो ऐसा इतिहास परवा जाण लक्ष्मी प्रती श्री नारायण स्वमुखे श्रुत करी आपण तेची कथन कथिलेसे प्राकृत भाषा बरवी तुम्हा ते अर्पिली अवघी संशयन धरा जीवी पुराणी पहावी प्रचित ऐसा प्रथमोध्याय बरवा तुझ प्रतिपावो माधवा येथून कथा भाग अवघा अवधारावा पुढे पै करिता ऐसे व्रत न दरिद्र न वैधव्य अपमृत्य यदर्थी श्लोकांचा गुह्यार्थ स्वये भगवंत बोलित तसे इति श्री अधिक महात्म्यम पद्मपुराणीचे संमत मनोहर सूत विरचित प्रथमोध्याय गोडहा।